नाशिकमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी कॅप्टन अशोक खरातच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू झाली आहे। नाशिक पोलिसांकडून सिन्नरमधल्या मिरगाव इथल्या फार्म हाऊसची तपासणी करण्यात आली आहे। मिरगावातील ईशान्येश्वर मंदिर आणि कुटियाची देखील तपासणी झाली आहे। मिरगावातील फार्म हाऊसवर अनेक नेत्यांसह कलाकार मंडळींचा राबता असायचा। महिलेच्या लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कॅप्टन खरात सध्या अटकेत आहे। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, कस्तुरी 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरनं कॅप्टन खरात याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता। 17 तारखेला त्याला मध्यरात्रीच्या वेळेला त्याच्यावर अटकेची देखील कारवाई झालेली होती। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हाय प्रोफाईल असलेला हा कॅप्टन खरात याच्या संपूर्ण मालमत्तांची चौकशी आता पोलिसांच्या माध्यमातून केली जाते, झाडाझडती घेतली जाते आणि प्रामुख्याने या सगळ्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आणखी काही पुरावे मिळतात का याचा शोध घेतला जातोय। यापूर्वीच कॅप्टन खरातकडनं 58 व्हिडिओचा पेनड्राईव्ह देखील नाशिक पोलिसांनी जप्त केलेला आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी कॅप्टन खरातचा दरबार भरायचा, ज्या ठिकाणी अक्षरशः नेते मंडळी कलाकार कॅप्टन खरात समोर लोटांगण घालायचे, असा जो फार्म हाऊस आहे, असं जे ईशान्येश्वर मंदिर आहे, त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला नाशिक पोलिसांनी झाडाझडती घेतलेली आहेत। महत्वाचे पुरावे या सगळ्या निमित्तानं कसे मिळतील याचा शोध घेतला जातोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मिरगाव मधील फार्म हाऊस, ईशान्येश्वर मंदिर, कुटिया आणि यांचं विविध ठिकाणी ज्या ठिकाणी कॅप्टन खरातचा राबता असायचा, वावर असायचा, तिथली झाडाझडती आता या निमित्तानं सुरू झालेली आहे। त्यामुळे कॅप्टन खरातचा पाय आणखी खोलात जाताना या ठिकाणी दिसतो। नक्कीच या तपासणीतून नेमका काय काय समोर येतं हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आपल्या महाराष्ट्रात कॅप्टन फाईल्समुळे खळबळ माजली आहे। नाशिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अशोक खरातला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काल रात्री अशोक खरातला क्राईम ब्रँचने अटक केली आहे। आरोपी अशोक खरातकडून तब्बल 58 व्हिडिओ जप्त करण्यात आलेत। संबंधित व्हिडिओ काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी यांच्याशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती आहे। अशोक खरात उर्फ कॅप्टन हा लोकांच्या समस्या सोडवण्याचा दावा करायचा। तर कॅप्टन अशोक खरातचं सीसीटीव्ही व्हायरल झालंय। स्वतःच्याच ऑफिसमध्ये धार्मिक विधीच्या नावाखाली त्यानं महिलेशी गैरकृत्य केलंय। भोंदूबाबाचं महिलेसोबत गैरवर्तन झाल्याचं सीसीटीव्हीनं टिपलंय। ऑफिसच्या बाहेर अनेक भाविक थांबलेले असताना केबिनमध्ये या माणसानं गैरकृत्य केलं। गुंगीचं औषध देऊन लैंगिक शोषण केल्याची एका महिलेनं तक्रारही दिली आहे। दरम्यान जो अशोक खरात ज्याची 2 दिवसांपासून चर्चा सुरू आहे, तो नेमका कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्यावर आपण एक नजर टाकूयात। मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणून काम केलं। निवृत्तीनंतर ज्योतिष आणि अंकशास्त्राचा अभ्यास केला। मिरगाव इथल्या ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचे प्रमुख म्हणून नियुक्त झाले। अंकशास्त्र आणि ज्योतिषाच्या माध्यमातून मार्गदर्शन त्यानं सुरू केलं। लोकांच्या समस्या सोडवण्याचा दावा हा अशोक खरात करायचा। कलाकार आणि राजकीय नेत्यांचं भविष्य आणि त्यांना मार्गदर्शन करायचा। दरम्यान भोंदूबाबा अशोक खरातच्या व्हायरल व्हिडिओमध्ये चाकणकरांसोबत खासदार निलेश लंके सुद्धा दिसतायत। त्यामुळे लंके यांच्यावर देखील टीका होऊ लागली आहे। दरम्यान हा व्हिडिओ 7 वर्षांपूर्वीचा आहे। एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याची आपल्याला माहिती नसते, असं स्पष्टीकरण लंके यांनी दिलंय। पूर्णपणे चौकशी केली तो व्हिडिओ एक 7-8 वर्षापूर्वीचा व्हिडिओ असू शकतो, त्या दरम्यानचा तो व्हिडिओ असू शकतो। त्यामुळे पण शेवट मी सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये काम करणारा मी असो किंवा आणि कुठला आता बऱ्याच काही नेते मंडळींचा त्या बाबाशी त्या संबंध जोडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। शेवट आमच्यासारखे माणसं दिवसभराच्या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवत असतात। त्यामुळे धार्मिक कार्यक्रम असो, व्यक्तिगत स्वरूपाचे कार्यक्रम असो, पण त्यावेळेस आम्ही त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर एखादा माणूस नंतर तो माणूस कसा प्रवृत्तीचा आहे, काय हे माहिती नसतं आपल्याला।
आहे